सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मित्रांनो, आजपासून आपण एक नवीन उपक्रम सुरू करत आहोत. उपक्रम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्विज गेम. यामध्ये मी तुम्हाला एकूण 10 प्रश्न विचारेन. तर 10 पैकी आपण एकूण किती प्रश्नांची उत्तरे बरोबर दिलीत मला कमेंट्स बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. तर चला सुरू करूयात. प्रश्न पहिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला? मित्रांनो, आपल्यासमोर प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला? आपल्या सर्वांनाच या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल. ऑप्शन ए 10 एप्रिल 1890, ऑप्शन बी 14 एप्रिल 1891, ऑप्शन सी 14 एप्रिल 1892 आणि ऑप्शन डी 15 एप्रिल 1891. आपली वेळ सुरू होतीये आत्ता. मित्रांनो, आपल्यासमोर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. चला प्रश्न दुसरा. प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला? मित्रांनो, प्रश्न ऐका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला? ऑप्शन ए महाड, ऑप्शन बी नागपूर, ऑप्शन सी महू आणि ऑप्शन डी मुंबई. आपली वेळ सुरू होतीये आत्ता. आणि मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महू, मध्य प्रदेश या गावी झाला. चला प्रश्न तिसरा. प्रश्न आहे, बाबासाहेबांचे वडील कोण होते? मित्रांनो, प्रश्न ऐका. बाबासाहेबांचे वडील कोण होते किंवा बाबासाहेबांचे वडिलांचे नाव काय होते? ऑप्शन ए सुभेदार रामजी मालोजी सकपाळ, ऑप्शन बी भीमराव सकपाळ, ऑप्शन सी कृष्णाजी आंबेडकर आणि ऑप्शन डी लक्ष्मणराव आंबेडकर. आपली वेळ सुरू होतीये आत्ता. आणि मित्रांनो, बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव सुभेदार रामजी मालोजी सकपाळ हे होते. चला प्रश्न चौथा. बाबासाहेबांनी कोणत्या देशात उच्च शिक्षण घेतले? मित्रांनो, प्रश्न पुन्हा एकदा ऐका. बाबासाहेबांनी कोणत्या देशात उच्च शिक्षण घेतले? ऑप्शन ए जर्मनी, ऑप्शन बी इंग्लंड, ऑप्शन सी अमेरिका आणि ऑप्शन डी वरील सर्व. आपली वेळ सुरू होतीये आत्ता. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. म्हणजेच बाबासाहेबांनी जर्मनी, इंग्लंड, अमेरिका या सर्वच देशात उच्च शिक्षण घेतले. चला प्रश्न पाचवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न हा पुरस्कार कधी मिळाला? मित्रांनो, प्रश्न ऐका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न हा पुरस्कार कधी मिळाला? ऑप्शन ए 1956, ऑप्शन बी 1960, ऑप्शन सी 1990 आणि ऑप्शन डी 2000. आपली वेळ सुरू होतीये आत्ता. आणि मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न हा पुरस्कार 1990 या साली मिळाला. मित्रांनो, परंतु मला असे वाटते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न हा पुरस्कार बाबासाहेब हयातीत असताना तेव्हाच मिळाले पाहिजे होते. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतःच आपल्या भारत देशाचे रत्न होते. चला प्रश्न पुढचा. प्रश्न सहावा. बाबासाहेबांनी PhD कोणत्या विद्यापीठातून घेतली? मित्रांनो, प्रश्न आहे, बाबासाहेबांनी PhD कोणत्या विद्यापीठातून घेतली? ऑप्शन ए मुंबई विद्यापीठ, ऑप्शन बी कोलंबिया युनिव्हर्सिटी, ऑप्शन सी लंडन युनिव्हर्सिटी आणि ऑप्शन डी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी. आपली वेळ सुरू होतीये आत्ता. आणि मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. बाबासाहेबांनी PhD
कोलंबिया युनिव्हर्सिटीतून घेतली? मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहीत असेल, कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू उभारण्यात आलेला आहे आणि त्याला नाव देण्यात आलेलं आहे सिम्बॉल ऑफ नॉलेज. तर मला वाटतं ही आपल्यासाठी आणि आपल्या भारत देशासाठी फारच स्वाभिमानाची आणि गर्वाची गोष्ट आहे. चला, प्रश्न 7वा. बाबासाहेब भारताचे पहिले काय बनले? मित्रांनो, प्रश्न ऐका. बाबासाहेब भारताचे पहिले काय बनले? ऑप्शन ए पंतप्रधान, ऑप्शन बी राष्ट्रपती, ऑप्शन सी कायदा मंत्री आणि ऑप्शन डी मुख्यमंत्री. आपली वेळ सुरू होतीये आत्ता. मित्रांनो, आपल्या स्क्रीनवर उत्तर आहे ऑप्शन सी कायदा मंत्री. बाबासाहेब भारताचे पहिले कायदा मंत्री बनले. चला, प्रश्न पुढचा. प्रश्न 8वा. महाड सत्याग्रह कोणत्या हक्कासाठी होता? मित्रांनो, प्रश्न पुन्हा एकदा ऐका. महाड सत्याग्रह कोणत्या हक्कासाठी होता? ऑप्शन ए शिक्षण, ऑप्शन बी मतदान, ऑप्शन सी पाणी आणि ऑप्शन डी नोकरी. आपली वेळ सुरू होतीये आत्ता. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी पाणी. महाड सत्याग्रह हा पाणी हक्कासाठी होता, जो की चौदार तळे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता. तर मित्रांनो, पाणी हे जीवन आहे. चला, प्रश्न पुढचा. प्रश्न 9वा. मनुस्मृती दहन कोणत्या ठिकाणी झाले? मित्रांनो, प्रश्न ऐका. मनुस्मृती दहन कोणत्या ठिकाणी झाले? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी महाड, ऑप्शन सी नागपूर आणि ऑप्शन डी औरंगाबाद. आपली वेळ सुरू होतीये आत्ता. ऑप्शन बी. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी. तर मनुस्मृती दहन हे महाड या ठिकाणी झाले. मित्रांनो, मनुस्मृतीमुळे स्त्रियांना सती जावं लागत होते, परंतु आत्ता आपल्या भारत देशात संविधान आहे, जे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले आहे. तर आपल्या भारताच्या संविधानामुळेच महाराष्ट्र राज्यामध्ये सुनेत्राताई पवार ह्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री बनल्या. तर याबद्दल आपल्याला काय वाटतं मला कमेंट्स करून नक्की कळवा. चला मित्रांनो, प्रश्न 10वा आणि प्रश्न शेवटचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली पहिली संघटना कोणती? मित्रांनो, प्रश्न ऐका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली पहिली संघटना कोणती? ऑप्शन ए बहिष्कृत हितकारिणी सभा, ऑप्शन बी स्वतंत्र मजूर पक्ष, ऑप्शन सी शेड्यूल कास्ट फेडरेशन अँड ऑप्शन डी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. आपली वेळ सुरू होतीये आत्ता. तर मित्रांनो, लास्टचा आणि शेवटच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली पहिली बहिष्कृत हितकारिणी सभा ही संघटना होती. तर मित्रांनो, आपण एकूण 10 पैकी किती प्रश्नांची उत्तरे अचूक दिलीत मला कमेंट्स बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. तर पुन्हा एकदा भेटूयात अशाच नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. चला, तोपर्यंत सर्वांना जय भीम, जय भारत, जय संविधान.